श्री सद्गुरुनाथ रामचंद्र महाराज की जय। श्री सद्गुरुनाथ विष्णु महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त मंगलमूर्ति मोरया पूर्णवाद की जय। शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभंगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं गणेशप्रिया योगिराजा समर्था महातापसी पूर्णवादप्रणेता तया पावना पौर्णिमा पूर्णचंद्रा नमस्कार माझा सद्गुरु रामचंद्रा। बुद्धिदाता मंगलमूर्ती श्री गजानन पूर्णवादाचार्य परमपूजनीय जीवन सम्राट सद्गुरु समर्थ डॉक्टर रामचंद्र महाराज, पूर्णवाद वरदेशनु शिष्यवत्सल सद्गुरुनाथ विष्णू महाराज, सती सौभाग्यवती मनकर्णिका माता, सती सौभाग्यवती विमल माता, या देवालयाची अधिष्ठात्री देवता पांडुरंग रुक्मिणी, आदरणीय गुणय दादा, आदरणीय प्रज्ञावंत डॉक्टर लक्ष्मीकांत दादा, मोक्ष श्री विभूताई व माझे पूर्णवादी शिक्षक माझे तीर्थरूप कैलासवासी अण्णा व माझे पुराणाचे गुरु आदरणीय वेदमूर्ती विनायक काका बाबरेकर गुरुजी व त्याचप्रमाणे येथे उपस्थित सर्व मातृचरणाशी नतमस्तक होऊन आजच्या आपल्या अध्यायाला अभ्यासाला मी सुरुवात करत आहे। अध्याय 8 श्री गणेशाय नमः। श्री गणेशाय नमः। श्री विठ्ठलाय नमः। ज्याचे करता स्मरण तुटे जन्म संसार बंधन, प्रकाश पूर्ण आत्मज्ञान जय निरसन देह बुद्धी, ज्याची ऐकता लीला कथा निरसे समूळ ममता, निर्दोष पद ये हाता श्रवण करते या वर्णिता हो, जो विश्वबीज विश्वालय, जो शिराब्धितनयाचा परमप्रिय, जो निर्विकार अजय अव्यय, जो सच्चिदानंद घनतनु, श्रोता आणि वक्ता, साहित्य कथा कविता श्रवण अर्थबोध करता, जगन्नाथा तुझी सर्व, भीमा तिरवासा पंढरीनाथा, पुढे बोले हरी विजय ग्रंथा, तुझी अद्भुत लीला समर्था, तुझी बोले रसाळ। आपण काल भगवान श्रीकृष्णाच्या अनेक बाळलीला आपण काल बघत होतो आणि या बाळलीला बघता बघता थोडस आपण नंदबाबा आणि यशोदा यांच्या पूर्वजन्मीचा तो सुद्धा आपण अभ्यास केला आणि आज आपण पुन्हा आता भगवान श्रीकृष्णाच्या ज्या काही बाळलीला राहिलेल्या आहेत अजून त्या बघणार आहोत आणि त्यानंतर आज आपल्या भेटीला इथे पुन्हा येणार आहे ती राधा। आजपासून राधाची आणि कृष्णाची कथा सुद्धा इथे चालू होणार आहे। मग ही राधा पूर्वजन्मी कोण होती हा अभ्यास आपल्याला थोडासा इथं करायचा आहे। जसं आपल्याकडे शिक्षण क्षेत्रातील एक अत्यंत मोठी व्यक्ती म्हणजे आमच्या सौभाग्यवती तारे काकू इथे बसलेले आहेत आणि त्यांनाही माहिती आहे की शिक्षण संस्था आज अनेक वर्षापासून त्या शिक्षण संस्थेत कार्यरत आहेत, पण कुठला इतिहास शिकवायला पाहिजे आणि तो कशा पद्धतीने शिकवतायत याचं जेव्हा त्यांना दुःख वाटलं तेव्हा स्वतःच्याच पुत्राला त्यांनी शिवाजी महाराजांच्या चरित्राचा अभ्यास कर म्हणून प्रवृत्त केलं आणि जसं शिक्षण क्षेत्रात चालू आहे ना तसंच थोडस या पुराण क्षेत्रामध्ये सुद्धा चालू झालेलं आहे। बघा आपल्याला माहिती की मध्यंतरीच्या काळी एक मोठी शिवकथा करणारे आणि एक श्रीमद भागवतावरती कथा करणारे आणि जेव्हा हा शिवपुराण कथा करणारा व्यक्ती जेव्हा हा राधेच्या एका चरित्राबद्दल जेव्हा तो बोलला तेव्हा किती मोठा वाद या पुराण विश्वामध्ये निर्माण झाला। अनभ्यस्त रीतीने जेव्हा व्यक्ती एका उच्च पातळीवरती पोहोचतो तेव्हा तो काय करेल हे सांगता येत नाही, पण त्यामुळे काय होती ती समाजाची दिशाभूल। आणि म्हणून मी जेव्हा अभ्यास केला, मी जेव्हा अभ्यास करतोय, मी आजही अभ्यासच करतोय आणि उद्याही मला अभ्यासच करायचा आहे, तेव्हा एक गोष्ट मात्र माझ्या इथे लक्षात आली की पूर्णवादी शिक्षक होणं हे अत्यंत सोपं आहे, पण पुराणिक होणं म्हणजे जो वक्ता येतो ऐकायला त्याचप्रमाणे जो श्रोता येतो तो श्रोतू वर्ग हा वक्त्यापेक्षा काही पुढे गेलेला असतो आणि म्हणून जे काही नियम आपल्या गुरुपीठानं घालून ठेवलेले त्या नियमाला धरूनच आपण
इथे पुराण हे सांगायचं. आणि म्हणून राधेचं जेव्हा चरित्राचा आम्ही अभ्यास करतो तेव्हा ही राधा कोण, तर इंद्राची जी पत्नी होती शची, ही जेव्हा एकदम वैकुंठात गेली आणि तिने जेव्हा भगवान विष्णूंचं मनोहर रूप, हे रूप जेव्हा तिनं बघितलं ते तिनं तिच्या अंतःकरणात साठवलं आणि थोडस या रूपाविषयी थोडासा सहवास आपल्याला लाभावा अशी इच्छा जेव्हा तिच्या मनात व्यक्त झाली, तेव्हा भगवान विष्णूंनी तिला असं सांगितलं की तू तप कर. किती जन्मापर्यंत तप केलं राधेनं? 7 जन्मापर्यंत तिनं तप केलं आणि त्याचं मात्र पूर्ण जे काही विश्लेषण आहे ते यामध्ये आलेलं आहे. 158 नंबरची ती ओवी आहे. हे इंद्राचे इंद्राणी येणे विष्णू अभिलाषिला मनी, 7 जन्म तप घोर करुणी चक्रपाणी पावली हे. आणि मी जेव्हा थोडस आता हे जे युट्यूब वरती वगैरे तुम्हाला जर कधी असं वाटलं की कुठेतरी सर्च करावं तर चुकूनही करू नका. यामध्ये ते आलेलं आहे की ती पूर्वजन्मीची ती वेदवती होती. आता थोडासा अभ्यासाच्या दृष्टीने मी तो सुद्धा तुम्हाला इतिहास सांगतो की राम हे साक्षात पूर्ण पुरुष, हे विष्णू, आणि सीता म्हणजे साक्षात माता लक्ष्मी. आणि हे जेव्हा वनात जायला निघाले त्यावेळेस काय झालं, तेव्हा भगवान रामांनी तिला सांगितलं की आता आपल्याला वनवासात जायचंय, तुझं हे रूप तू इथं ठेव. तिचं ते रूप तिनं तिथं ठेवलं. मग रामाबरोबर कोण गेली? ती गेली तिची सावली. तिला वेदांनी वेदवती असं नाव तिला दिलेलं. मग ही सावली पुढं रावण लंकेत घेऊन गेला. ही सावली पुढे रावण लंकेत सीता म्हणून घेऊन गेला. ते पूर्ण रामायण आपल्याला माहितीये. मग ही वेदवती पुन्हा सीता केव्हा झाली? ज्यावेळेस त्या परिटाने उद्गार काढले की दुसऱ्याच्या घरी ठेवलेली स्त्री मी माझ्या घरी ठेवायला मी काही राम नाहीये, हे जेव्हा वाक्य त्यांच्या घरी पडलं तेव्हा पुन्हा एकदा हिला करावा लागला ते अग्निदिव्य. आणि हिनं जेव्हा अग्निदिव्य केलं तेव्हा मात्र ही मूळ सीता तिथे प्रकट झाली. आणि मग त्यावेळेस तिनं हट्ट धरला की मला प्रभू श्रीरामांच्या चरणाजवळच मला राहायचं आहे. तेव्हा प्रभू श्रीरामांनी तिला असं सांगितलं की या जन्मामध्ये मी एकपत्नी एकवचनी आहे, पण कलियुगामध्ये मी जेव्हा व्यंकटाचल पर्वतावरती जन्म घेईल तेव्हा तू तिथला जो नारायणपूरचा नरेश आहे आकाशराज, तू याला जशी या जन्मामध्ये सीता सापडली जमीन नांगरताना तशा पद्धतीने तू त्याला सापडशील आणि त्या जन्मात तू पद्मावती होशील. आणि मग त्यावेळेस मी तुझ्यासोबत विवाह करेन. यासाठी करायचा असतो पुराणांचा अभ्यास. एका पुराणाचा अभ्यास केला म्हणजे झाला असं होत नाहीये, कारण ही संगती पुराणांमध्ये सुद्धा आहे. आणि म्हणून आज जेव्हा मी हा विषय थोडासा इथे येण्याच्या अगोदर नेमकी कसा अभ्यास करावा आणि नेमकी काय सांगावा हा जेव्हा मी विचार करत होतो, चिंतन जेव्हा मी करत होतो, तेव्हा सहज मला असं सुचलं की राधेविषयी काही संदर्भ आपल्याला सापडतात का ते आपण बघूया. आणि जे सापडले ते मात्र अत्यंत चुकीचे सापडले. आणि म्हणून करायचा असतो तो शुद्ध अंतःकरण ठेवून, आपल्याला सद्गुरूंना साक्ष ठेवून करायचा असतो तो अभ्यास. आता झालं भगवान श्रीकृष्णाच्या खोड्या इकडे चालू आहेत. असंच एकदा नंदबाबांनी सुद्धा काही पुराणिक, त्यांच्याकडे सुद्धा ती पद्धत होती, काही पुराणिकांना ते बोलवायचे, पुराण करते यायचे, पुराण सांगायचे आणि ते निघून जायचे. मग एक दिवस मातेच्या कानावरती गजाननाचं सहस्त्रावर्तनात यं यं काम मदिते तंदमनेन साधयेत असं वाक्य खाली पडलं. आणि तिला असं वाटलं आपलं बाळ जर एवढं प्राप्ती आहे, एवढं खोडकर आहे, तर आपण एखादं गजाननाचं व्रत करावं की काय. सहज पण त्या मातेच्या अंतःकरणात तो विचार आला. आणि मग तिने ठरवलं की आपण काय करू, आता लवकरच अंगारिका येणार आहे म्हणे. आपण गणपतीला सहस्त्र मोदकांचा जर आपण नैवेद्य दाखवला आणि जर तशी प्रार्थना केली तर ठीक आहे. मग मातेनं तयारी केली. मातेनं
तयारी केली, आजूबाजूच्या काही गवळणी मदतीला बोलावल्या आणि आदल्या दिवशीच तिनं सहस्त्र मोदक तिनं तयार करून ठेवले. मग आता जसे मोदक करायला सुरुवात झाली तशी जशी ही मोदक करायला लागली, पाठीमागून बाळकृष्ण यायचे, गळ्यात हात टाकायचे. आई तू काय करते बेटा? आपल्याला उद्या बाप्पा करायचं ना, उद्या गणपती बाप्पा करायचं ना, पण त्याच्यासाठी मोदक. हे गणपती बाप्पाला आवडतं का? तो दुसरं काहीच खात नाही का? त्याला भाजी पोळी नाही लागत का? त्याला वलन भात नाही लागत का? अशा प्रकारच्या प्रश्नांनी धंडवून सोडलं आणि आईनं सांगितलं, बाबा तू आता इथून जा, मला आता हे पूर्ण तयार करायचं, हे झाकून ठेवायचं, उद्या सकाळी आपण बघू. असं करून मातेनं ते संपूर्ण तयार करून ठेवलं, ते झाकून ठेवलं. दुसऱ्या दिवशी मात्र सकाळी सकाळी अगदी भगवान बाळकृष्णाला मंगल स्नान त्यांनी घडवलं आणि बाळकृष्ण हे आता वाट बघत बसले देवाऱ्याजवळ. मग आता आईला काहीतरी चमत्कार दाखवायचं म्हणून काय केलं, आईनं काहीतरी दिवा लावायचा म्हणून आई थोडीशी आतमध्ये गेली. तेवढ्या वेळात एका दमात ते सहस्त्र मोदक भगवान श्रीकृष्णांनी खाऊन घेतले. सहस्त्र मोदक एका दमात. आणि त्यानंतर जेव्हा मग आई तिकडनं आली, आईनं ते बघितलं की अरे ताट तर पूर्ण रिकामय, मोदक गेले कुठे? आईनं गजाननाला विचारलं, तू खाल्लेस का? म्हणे मी एकटा खाऊ शकतो का? हे तर सहस्त्र होते म्हणे, खायचं म्हटलं तरी त्याला थोडा समय लागेल म्हणे, तू तर आत्ता गेली होतीस ना म्हणे आतमध्ये. आईला पण ते पटलं नाही, म्हणे बरोबर आहे म्हणे, पण तरी आता हा आपले चिरंजीव खोडकर. आई म्हणे नाही म्हणे, तुझं मुख उघड म्हणे, मला बघू दे म्हणे. आणि जसं पुन्हा एकदा भगवान श्रीकृष्णाने मुख उघडलं, काय बघितलं? अनंत कोटीची ब्रह्मांड जे होते हे सर्व, ते अंतरिक्ष, ते सूर्य, ते चंद्र, ते तारे, ते ब्रह्मांड आणि त्याचप्रमाणे सर्व देवता आणि त्याचबरोबर सुंदर अशा प्रकारे नृत्य करणारा गजानन तिच्या मुखात तिला दिसला. आणि त्यांनी सांगितलं की अगं यशोदे, कशाला आळवतेस? हाच साक्षात सर्वस्व आहे ग, हा सर्व शक्तिमान आहे, आम्ही तर याचे शरीराचे इतर अंग आहोत, तू बाहेर कशाला बसतेस म्हणे. हाच विनायक आहे, हाच गजानन आहे, हाच एकदंत आहे, हाच सर्वस्व आहे म्हणे. असं म्हणून त्या मुखातल्या गजाननाला सांगितलं आणि तो गजानन मुखातच अदृश्य झाला. मग त्यानंतर मग पुन्हा एकदा बाळाने हट्ट केला, आई आई मग मला दे ना म्हणे आता. म्हणे पण एवढे गेले कुठं? काही नाही म्हणे, तू आतमध्ये गेली होती ना म्हणे, की सहस्त्राशे उंदीर मामा इथे आले आणि त्या उंदीर मामाच्या पाठीवरती एक भला मोठा असा पोट सुटलेला एक असा बाप्पा होता म्हणे, ज्याला हत्तीचे सर्व अवयव होते म्हणे, आणि त्यानं एकदा सोंड उघडून त्यानं सर्व खाऊन घेतले. मग त्या माऊलीने त्याला उचललं, त्याला आतमध्ये नेलं आणि त्यावेळेस त्याच्या दिव्यत्वाची कल्पना थोडीशी आता माऊलीला यायला लागली. आता बाळाच्या खोड्या वाढायला लागल्या, त्यामुळे बाळ घरात काही काम करू देईना. आणि म्हणून की काय, एक दिवस असंच बाळ खोडकरपणा करत असताना दारात येऊन उभी राहिली ती राधा. आणि मग मातेने सांगितलं, राधा अगं तू थोडीशी जर दूर राहतेस ना, तर माझ्या बाळाला थोडं घरी घेऊन जातेस का तू? असं तिने राधेला सांगितलं. राधेनं पटकन बाळाला कडेवरती उचललं आणि राधा त्याला घेऊन घरी गेली. त्यावेळेस राधाचा जो पती होता अनया, तोही घरात नव्हता आणि सासू होती ती सुद्धा घरात नव्हती. बसली राधा, त्याला मांडीवर घेऊन बसली आणि त्याला काही गोष्टी सांगायला लागली. त्याच वेळेस राधेच्या अंतःकरणामध्ये एकदम एक भाव जागृती झाली की अरे तू जर लहानपणी इतका सुंदर दिसतोय, तर तू तरुणपणी नव यवनात तू किती सुंदर दिसशील. आणि असा विचार जेव्हा तिच्या अंतःकरणात आला, तेव्हा मात्र अचानक या 5 वर्षाच्या बालकानं ते तरुणपणाचं रूप घेतलं. आणि मग बराच वेळ भगवान श्रीकृष्ण तिथे रमले. आणि असंच एक दिवस पती घरी असताना भगवान श्रीकृष्ण आले. त्यांनी पुन्हा तसं रूप त्यांनी ते घेतलं. आणि जेव्हा अचानक तिचा पती जेव्हा आला, अनया जेव्हा आला, त्याने बघितलं की सर्व दरवाजे बंद आहेत. त्याने जेव्हा तिला हाक दिलाय, तेव्हा तिने सांगितलं की 5 वर्षाचं लेकरू आहे, मी त्याला जेव घालते. आणि इकडे भगवान श्रीकृष्णांना प्रार्थना केली की तुम्ही आता पुन्हा तुमचं बालरूप धरा.
म्हणजे भगवान श्रीकृष्ण तिच्या सोबत जाऊन थोडा वेळ तिला विषय सुख ते देत. आणि आता अशा प्रकारची सर्व कल्पना, अशा प्रकारची सर्व वार्ता जेव्हा पूर्ण गोकुळात व्हायला लागली, तेव्हा तिनं असं ठरवलं, मातेनं असं ठरवलं की भगवान श्रीकृष्णाला आता राधेकडे जाऊ द्यायचंच नाही. आता थोडेसे बंधन घालायची. आणि मग एक दिवस मातेने तो प्रयत्न केला. दुपारची वेळ, माता थोडीशी आग टाकण्याची म्हणून माता पडलेली. मातेच्या बाजूला भगवान श्रीकृष्ण 5 वर्षाचं बालक झोपलेलं. आणि त्याच वेळेस ही राधा मात्र, आता राधेला एक एक क्षण कृष्णाशिवाय मोठा तिला लागायला लागला. आणि म्हणून की काय, या दुपारी भर माध्यमनी ती यमुनेच्या तीरी गेली, एकटीच गेली. आणि यमुनेच्या तीरी गेली आणि भगवान श्रीकृष्णाचं नामस्मरण करत ती तिथे बसली. आता ही जी राधा होती, ही राधा म्हणजे भगवान श्रीकृष्णाची शक्ती, आल्हादिनी शक्ती जिला म्हणतात. त्याचप्रमाणे जिला भक्ती असं सुद्धा संबोधता आलेलं आहे, संबोधण्यात आलेलं आहे. ही राधा तिथे वाट पाहत बसली भगवान श्रीकृष्णाची. आणि त्याच वेळेस मात्र इकडे भगवान श्रीकृष्णांना सुद्धा कळालं. आणि भगवान श्रीकृष्णांनी हळूच आईच्या शेजारनं पळ काढला आणि ते यमुनेच्या तीरी आले. यमुनेच्या तीरी आल्यानंतर मग दोघ जण तिथे त्या यमुनेच्या तीरावरती काही क्षण हे दोघ जण भगवान श्रीकृष्ण तिला काही विषयांचं ज्ञान हे तिला देत होते, हे तिला देत बसले. आणि इकडे जेव्हा माता उठली, मातेला जेव्हा कळालं की आपले चिरंजीव आपल्या जवळ नाहीये, निश्चित हे कुठे गेले शोध घ्यायचा, म्हणून माता निघाली. आणि इथे या लेखकांनी मोठं सुंदर वाक्य वापरलेले, पंचाग्नी साधन करून अनेक जन्म तप करून सुद्धा ज्याचा शोध लागत नाही, तो असा सहज सापडणार आहे का? मध्ये असा सहज तो सापडणार आहे का? लागली शोध घ्यायला, तिच्या घरी बघ, तिच्या घरी बघ, या गल्लीतून जा, त्या बोळीतून जा, असं करत 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 मग शेवटी जेव्हा ती यमुना तीरी आली, तेव्हा तिला असं दृश्य दिसलं की 5 वर्षाचं बालक हे त्या झाडाच्या एका विशिष्ट फांदीवरती बसलेलं आहे आणि खाली मात्र ही राधा बसलेली आहे. आणि मग माता जेव्हा तिथे गेली, तिने विचारलं, काय करत होता श्री कृष्णा? अगं बरे आई, तू झोपली होती ना, तर तुझा डोळा लागलेला बघून मी चेंडू खेळण्याकरता आलो बरे. आणि जेव्हा आम्ही मुलं किंवा चेंडू खेळत होतो बरे, तेव्हा एका जणाने इतका जोरात चेंडू फेकला, तर तो बघण्यासाठी राधा आणि मी आम्ही दोघं जण असं म्हणून आईची तिने समजूत काढून दिली. पण आई ती आई असती. ठीक आहे म्हणे, असं का म्हणे, बरं म्हणे, चाल म्हणे घरी, बघते म्हणे तुझ्याकडे. आणि मग असं म्हणून आई त्याला पुन्हा एकदा रागवली. आणि त्यानंतर पुन्हा एका दुसऱ्या प्रसंगी भगवान श्रीकृष्ण हे आता हळूहळू, मी मगच सांगितलं की आता मोठे व्हायला लागले. मग वडिलांनी त्यांना थोडंसं घरकाम करावं म्हणून गाईचं दूध कसं काढायचं हे शिकवलं, ज्याला आमच्याकडे ग्रामीण भागामध्ये धारा काढणं असं म्हणतात. आणि मग भगवान श्रीकृष्ण हे स्वतः एकदा जेव्हा, आणि त्याचप्रमाणे मी जसं काल सांगितलं आपल्याला की जसे भगवान श्रीकृष्ण गोकुळात यांचा जन्म झाला, तसं त्या गायी सुद्धा अगदी तिन्ही त्रिकाळ त्या दुग्ध देत असत. आणि मग भगवान श्रीकृष्ण असेच दूध काढत असताना, त्यांचं ते कार्य चालू असताना तिथे राधा येऊन उभी राहिली. कळालंच नाही, कारण ती सुद्धा मात्र आता विरहाने ती सुद्धा व्याकुळ झालेली होती. प्रत्येक क्षणी फक्त कृष्णच माझ्याजवळ असावा, कारण तिचं संपूर्ण आयुष्य आता कृष्णमय होत गेलेलं होतं. आणि कृष्ण माझ्याजवळ असावा या हेतून ती जेव्हा तिथे येऊन उभी राहिली, तेव्हा भगवान श्रीकृष्णांनी या गाईचं दूध संपलेलं असल्यामुळे ते जेव्हा पुढे आले, दूध तर निघायला, पण त्या दूध काढण्यात यांच्या लक्षात राहिलं नाही ती गाय नसून तो एक वृषभ होता. वृषभाचं दूध यांनी काढायला सुरुवात केली. इकडे राधेकडे बघतात
मुख इकडं आहे, इकडं वृषभाचं दूध काढणं चालू आहे आणि समोरनं माथा बघते आणि मातेला सुद्धा आश्चर्य वाटतं. मी परवाच सांगितलं, करतुम 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 अन्यथा करतुम, हे सामर्थ्य त्याचं आहे. आणि मग आईनं जेव्हा ते बघितलं तेव्हा आई सुद्धा थक्क झाली आणि मग जोरात तिनं रागवली, अरे काय करतोयस म्हणे. पण तोपर्यंत हे दोघं पूर्णपणे एकरूप होऊन गेलेले होते. अशा प्रकारच्या भगवान श्रीकृष्णाच्या या लीला आपण बघतोय. त्यानंतर एकदा अशाच पद्धतीनं मातेनं एकदा ठरवलं की आता कृष्णाच्या खोड्या हळूहळू आता वाढायला लागलेल्या आहे, याला आता जास्त बोलून वगैरे उपयोग नाहीये. आणि आता आईची ही थोडीशी ही आता वेगळी पद्धत असते समजून सांगण्याची, की बाळ जेव्हा ऐकत नाही तेव्हा त्याला नेमकी काहीतरी वेगळी ट्रीटमेंट. आणि म्हणून मातेनं ठरवलं की आज आता आपल्या बाळाला चांगली शिक्षा करायची. बघा, मंथनीचा समय होता, मातेचं आपले दुधाचं मंथन मातेचं चालू होतं. त्याचप्रमाणे तिच्या वेणीवरती जो एक गजरा होता आणि हे मंथन चालू असल्या कारणाने ती वेणी सुद्धा तिच्या पाठीशी अशी सुंदर अशा प्रकारची ती सुद्धा डुलत होती. तिच्या कानातले कुंडले हे सुद्धा सुंदर अशा प्रकारचे डुलत होते. घामानं तिचं अंग पूर्ण भिजलेलं होतं आणि हे करता करता अनेक ते जे फुलं होते ते खाली पडत होते. आणि त्याच वेळेस भगवान श्रीकृष्णाकडे जसं तिचं लक्ष गेलं आणि तिला एकदम पाना फुडला. तिनं पटकन बाळाला मांडीवरती घेतलं, पदराआड घेतलं. बाळ पदराआड आलं, पण त्याच वेळेस मातेचं असं लक्षात आलं की एक पातेलं किती वेळचं आपल्या चुलीवरती आपण ठेवलेलं आहे. आणि म्हणून तिनं त्या बाळाला असं खाली ठेवलं आणि ती पटकन चुलीकडे गेली. बाळाला राग आला. बाळाचे डोळे आणि ओठ अत्यंत लाल झाले, तप्त झाले. आणि तेवढ्या याच्यामध्ये बाळानं काय केलं, हातात जी वस्तू येईल ती आता फेकायला सुरुवात केली. माठावरती, त्या सर्व याच्यावरती त्यानं फेकायला सुरुवात केली. आणि हे करता 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 बाळ जाऊन एका ठिकाणी लपलं. आणि आई जेव्हा आली तेव्हा आईला ते सर्व दृश्य बघितलं. सगळीकडे त्या ठिकऱ्या ठिकऱ्या झालेल्या होत्या. सगळं ते दूध, ते ताक, सर्व ते असं पूर्ण घरंगळत, ते पूर्ण जमिनीवरती चहूकडे ते इतस्तता पसरलेलं मातेला दिसलं. आणि हे कृष्ण कृत्यच आहे हे तिच्या लक्षात आलं. आणि म्हणून ती कृष्णाच्या मागे पळायला लागली. पुन्हा एकदा कवींचा भाव दाटून आला आणि लेखक पुन्हा असं लिहितात की अनेक जन्मापर्यंत एका पायावरती उभं राहून तप करूनही जो हाती लागत नाही तो मातेच्या एवढ्या याच्यात कस काय लवकर हाती लागेल बरं. आणि म्हणून माता पळते. आणि माता पळत असताना आता बघा, भगवान श्रीकृष्णाचं वय केवढं, ते पटकन एखाद्या दारातून सटकन ते निघून जात, पण मातेला निघणं शक्य नसत, कारण माता ती माताच. मग थोडा सायास, थोडा प्रयास मातेला करावा लागायचा. आणि एका ठिकाणी मग भगवंत एका उखळावरती जाऊन बसले. आणि मग भगवंतांनी पण बघितलं आता माता बरेच प्रकारची थोडी शिंगली आहे, थोडे आता घर्मबिंदू आता तिचे खाली पडू लागलेले आहेत. श्वासामुळे तिची धडधड सुद्धा चांगल्याच प्रकारची वाढलेली आहे. आणि म्हणून आता ठीक आहे, आता मी स्वतःहून तुला सापडतो असं म्हणून भगवान श्रीकृष्णांनी स्वतः दोन्ही हात पुढे केले आणि आई समोर जाऊन ते उभे राहिले. आता कसा सापडलास म्हणे. काढले मग 2 दोर काढले, बांधायचा प्रयत्न केला. दोन्ही हात 2 बोटं कमी पडले. पुन्हा माता आतमध्ये गेली, अजून कुठे दोर ठेवलेला सापडतो का म्हणून बघायला गेली. पुन्हा तो दोर आणला, या गाठीला, या दोराला पुन्हा शेवटच्या टोकाला तो दोर मारला आणि पुन्हा हात बांधायचा प्रयत्न केला. पुन्हा तिला असं जाणवलं की पुन्हा दोर 2 बोटं कमीच पडतात. असं करत 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 घरातील सर्व दोर आईनं आणले, बांधायचा प्रयत्न केला. मग शेवटी आईनं देवाला प्रार्थना केली की अरे कृष्णा,
थोडीशी तर दया खारे म्हणे माझ्यावरती म्हणे. मी एवढे किती वेळाचा सायास करते, प्रयास करते, आणि भगवान श्रीकृष्णांनी अत्यंत वात्सल्यपूर्ण. आता बघा तुम्ही, हे बालक ती आई, पण आता आता यांनी तिच्याकडे त्या वात्सल्यपूर्ण नजरेने बघितलं आणि त्यांनी सांगितलं, ठीक आहे म्हणे, तू मला बंधनात घालू बघते काय, मीच आता तुझ्या बंधनात कसा अटकतो ते बघ म्हणे. आणि असं म्हणून मग भगवान श्रीकृष्णांनी पुन्हा एकदा आईला सांगितलं, ठीक आहे आता बघ बरं म्हणे, बसती का गाठ. आणि असं म्हणून भगवान श्रीकृष्णांनी पुन्हा एकदा त्यांचे ते दोन्ही हात असे एकत्र केले आणि मातेनं पुन्हा एकदा त्याला पूर्ण पुन्हा गुंडाळून घेतलं, दोर मांडला. आणि मग आई आता तिच्या कामाला लागली. आणि मग भगवान श्रीकृष्णाचं लक्ष समोर असलेल्या त्या 2 अर्जुन वृक्षाकडे ते गेलं. ती कथा काय आहे ती आपण आता उद्याच्या अध्यायात बघणार आहे. सद्गुरु कृपेनं आज जेवढं समजलं तेवढं मांडण्याचा प्रयत्न केला. जे बरोबर असेल माझ्या सद्गुरूंचं, आणि जे कुठं काही कमी चुकलं असेल माझ्या अभ्यासातला उणे पण. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. श्री सद्गुरुनाथ रामचंद्र महाराज की जय. श्री सद्गुरुनाथ विष्णु महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त मंगलमूर्ती मोरया. पूर्णवाद की जय. जय पूर्णवाद, जय शिवराम. गोपाळ कृष्ण भगवान की जय. पंढरीनाथ महाराज की जय.